नमस्ते मित्रमंडळींनो, बघा उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, सुखद निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मी निसर्गाच्या सानिध्यात आलेलो आहे। बघा दुर्मिळ अशा मोठमोठ्या वेगवेगळ्या वनस्पती माझ्या भोवताली आहेत। हा जंगली एरिया आहे आणि या जंगली एरियाची किती छान सावली या परिसरामध्ये मला दिसते आहे। बघा खूप सुखद वाटते, छान गारवारा सुटलेला आहे। आपण जर आजूबाजूला जर गेलो तर किती मोठ्या प्रमाणावरती उष्मा लागतो, हातापायाची अगदी लाही होते। परंतु बघा हा निसर्ग परिसर आहे, जंगल परिसर आहे आणि या जंगल परिसरामध्ये अनेक वनस्पती आहेत। बघा मी या ठिकाणावरती सहज मजेने फिरायला आलेलो आहे। अजून मला करवंद खायचे आहेत, करवंद खायला मिळणार आहेत, त्याच्यानंतर आंबोळ्या खायला मिळणार आहेत, त्याच्यानंतर तोरणं खायला मिळणार आहेत। कित्येक गोष्टी काळाच्या ओघात लुप्त होत चालल्यात। माणसाला विसर पडणार आहे आणि विसर पडत चाललेला आहे। ज्याला नैसर्गिक जीवन जगणं म्हणतो ना आपण, ते नैसर्गिक जीवन जगण्याचं आहे ना, माणसाला पूर्णतः विसर पडलेला आहे। लहानपणी किती मोठ्या प्रमाणावरती उंबरं खाल्ली हो, पण आता ती उंबरं खायची इच्छा पण होत नाहीत। आपल्याला असं वाटतं की त्यामध्ये छोटे छोटे कीटक निघतात, मिरकुटं निघतात, परंतु लहानपणी पण निघत होती ना। आम्ही हाताने ती मिरकुटं झाडायचं आणि ती मिरकुटं झाडल्याच्या नंतर आम्ही ही उंबराची फळं खायची। फार औषध देतो ही उंबराची फळं, शरीरातली उष्णता कमी करतात, कित्येक विषाणूजन्य आजाराला दूर करतात। ह्या दुर्गम भागामध्ये जर यदा कदाचित कुणाला गोवर कांजिण्या जर निघल्या तर अंगाची लाही होती। ही अंगाची लाही दूर करण्यासाठी या उंबराच्या पाण्याचा वापर करतात। मी कित्येक झाडांचं पाणी काढताना देखील बऱ्याच लोकांना पाहिलेलं आहे। मुळाला छेद घेतात आणि त्याचं पाणी जमा करतात। किती सुंदर छान गार सावली आहे या झाडाच्या खाली, आणि असा हा निसर्गाचा जो आनंद आहे ना, हा आनंद आपल्यापासून दुर्मिळ होत चाललेला आहे। याला कारणीभूत काय आहे? जंगल तोडच आहे। तरी मित्रमंडळींनो, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। माझा छोटासा प्रयत्न आहे, मी याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करेल। मला निसर्गामध्ये फिरण्याचा खूप वेळ आहे, आनंद आहे, म्हणून मी माझ्या सुट्टीच्या कालावधीमध्ये जंगलामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती करून घेतो।